नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 40 लाखांची फसवणूक प्रकरणी पलाश मुच्छल विरोधात तक्रार दाखल. स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला. आता त्याच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप झालेत. या प्रकरणी राज्यातील सांगली जिल्ह्यात पलाश मुच्छल विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीत त्याने एका व्यक्तीची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली. ही तक्रार अभिनेता आणि निर्माता विज्ञान माने यांनी दाखल केली. विज्ञान माने हा स्मृतीचा बालपणीचा मित्र आहे. तो एक फिल्म फायनान्सर असून म्हणून कार्यरत करतो. स्मृतीच्या वडिलांनी पलाशची ओळख विज्ञान सोबत करून दिली होती. या ओळखीच्या आधारे पलाशने विज्ञानला नजरिया या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगितलं. पलाशनं सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर गुंतवलेली रक्कम पुन्हा मिळेल असं आश्वासन दिलं होतं. पलाशनं दिलेल्या आश्वासनानंतर विश्वास ठेवून विज्ञाननं 40 लाख रुपये गुंतवले. मात्र संबंधित चित्रपटाचं काम अर्धवट राहिलं. ते वेळेत पूर्ण झालं नाही. विज्ञाननं पलाशला आपली गुंतवलेली रक्कम पुन्हा मागितली. मात्र पलाशनं रक्कम देण्यास टाळलं. तसेच विज्ञानला त्याने सतत असमाधानकारक उत्तर दिली. काही दिवसानंतर पलाशनं विज्ञानचे फोन उचलणं टाळलं. यानंतर विज्ञाननं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.